मित्रांनो, 1-2 दिवसापूर्वी या भागामध्ये खूप मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी हे एक झाड आहे बघा, चिंचेचं झाड आहे. ते पूर्णपणे मुळासकट उपटून पडलेलं आहे मित्रांनो, हे बघा. म्हणजे खूप मोठं झाड होतं. आम्ही सुद्धा यायचो झाडाखाली बसायला वगैरे असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणीच हे झाड, ते पावसाचा मारा आणि वारा वगैरे एवढा जोरात होता की त्या झाडाला तेवढी म्हणजे कॅपॅसिटी राहिलेली नाही की आपली मुळं त्यांनी व्यवस्थित पकडून ठेवावी म्हणून. वाऱ्याचा ओघ एवढा मोठ्या प्रमाणात होता की पूर्णपणे याची मुळं उपटून निघाली जमिनीतून पूर्ण. आणि झाड पण एवढं मोठं होतं मित्रांनो, खूप पक्ष्यांची घरटी वगैरे होती. चिंचेचं झाड आहे. चिंचा सुद्धा खूप गोड होत्या या झाडाच्या. या झाडाला चिंचा लागल्या म्हणजे आम्ही येत होतो अधूनमधून खायला वगैरे. हे बघा पूर्णपणे म्हणजे मुळासहितच उपटून पडलेलं आहे. म्हणजे बघा, हे वीज, वारा, पाऊस, ऊन या नैसर्गिक ज्या शक्ती आहेत, ह्याला आपली मानवी शक्ती कधीच टक्कर नाही देऊ शकत मित्रांनो. हेच दाखवायचं होतं मला की वारा एवढा मोठ्या प्रमाणात होता, या झाडाला काय त्याला सपोर्ट देता आलेला नाही. आणि बिचारा पूर्णपणे म्हणजे जीव होता या झाडाचा सुद्धा. मुळासहितच उपटून खाली पडलं झाड बिचारा. वारा खूप जोरात होता. आमच्या सुद्धा बिल्डिंग वरचे म्हणजे जे शेड असतं पत्र्यावरचा, त्याचे सुद्धा पत्रे वगैरे सगळे निघाले होते. ते बसवून घेतले आम्ही काल परवा. हे बघा पूर्णपणे म्हणजे जमीनदोस्तच झालं झाड पूर्णपणे. ऍक्च्युली वाराच एवढा जोरात असेल, आपण याची कल्पना करू शकतो. वारा किती मोठा असेल तो. पाऊस सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात पडला. हे बघा पूर्णपणे मुळासहित उपटून पडलेलं आहे झाड. ठीक आहे मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.